राहुल गांधींनी आज देखील एक पत्रकार परिषद घेतली आणि बाहेरच्या देशातील एक मॉडेल देशात येऊन मतदान करून गेली. 8 ठिकाणी तिनं मतदान केलं असा त्यांचा दावा केला. पुरावा द्यावा त्यांनी निवडणूक आयोगाकडं. अगदीच राहुल गांधी साहेबांकडे जर काही तसे असतील संदर्भ पुरावे तर त्यांनी प्रायव्हेट कंप्लेंट दाखल करावी. त्यांच्याकडे जर काय असतील, तर राहुल गांधी साहेब देशाचे विरोधी पक्ष नेते आहेत, त्यामुळे अशा जबाबदार व्यक्तीने एक तर केंद्रीय निवडणूक आयोगाकडे स्वतः तक्रार करावी. ती करून जर दखल नाही घेतली तर प्रायव्हेट कंप्लेंट लॉन्च करावी. प्रायव्हेट कंप्लेंट लॉन्च करायचे पॉवर घटनेनं आपल्याला दिलेले आहेत, चौकशी होईल त्याची. काल राज्य निवडणूक आयोगाची प्रेस झाली, तो त्या पत्रकार परिषदेवर राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. ही पत्रकार परिषद पाहून तळपायाच्या मस्तकात गेली. निवडणूक आयोग खरंच सत्ताधाऱ्यांच्या हातातलं बाहुलं झालं हे काल कळालं असं त्यांनी म्हटलेलं. बघा, आता ते राहुल गांधी साहेब, राज ठाकरे साहेब काय बोलले मी ऐकलं नाही, पण निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद मी पण ऐकली. आतापर्यंत जशा व्हायच्या, ह्याच्या अगोदरच्या अनेक निवडणुका आम्ही लढल्यात. म्हणजे 1986 सालापासून मी राजकारणात आहे. जिल्हा परिषद निवडणुका, विधानसभा निवडणुका, लोकसभा निवडणुका, स्थानिक स्वराज्य निवडणुका, जी एक पद्धत आहे प्रचलित निवडणूक आयोगाची, त्या प्रचलित पद्धतीमधली मला ती पत्रकार परिषद वाटली. त्याच्यात मला काही वेगळं वाटलं नाही. त्यांनी तारखा जाहीर केल्या, त्यांनी कुठल्या अर्ज भरण्याला मुदत सांगितली, किती आहे, विड्रॉलला मुदत सांगितली, प्रचाराची मुदत सांगितली, डेट ऑफ वोटिंग सांगितलं, डेट ऑफ रिझल्ट सांगितलं. ह्या सगळ्या हरकती असल्या तर किती दिवस जादा मिळणार, म्हणजे एक प्रचलित त्यांचा ढाचा आहे. त्या ढाच्यामधली ती पत्रकार परिषद ज्या पद्धतीने याच्या आधी घेत होते तशीच घेतली. मला त्यात काही फारसा फरक वाटला नाही. ओके.